नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग स्टार्ट होता आहे आपला गल्लीमधून, कारण की आम्ही चाललेलो गाईस माझ्या मामाच्या हळदीला। आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे। तर इथं सिद्धीची मम्मी, धनश्री सगळेजण रेडी झालेले गाईस। तर आजचा ब्लॉग एकदम धमाकेदार होणार आहे। आणि इकडं रेडी झालेला आहे दादा। चला, आमच्यासोबत भैया पण येतोय, तो बाहेर गेलेला आहे गाइस। मम्मी पूर्ण फॅमिली रिक्षामध्ये चाललेली आहे, मी दादा आम्ही चाललेले गाइस दादाच्या गाडीवरती। तर चला, तर गाइस लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा, तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे। मी ते चाललेले आहे ॲटोमध्ये आणि आपल्याकडे आलेली गाइस दादाची गाडी। तर दादा पण आलेला आहे इकडं। चला, आम्ही आलेलो आहे पेट्रोल भरण्यासाठी। हे बघा मस्त रेडी झालेलं आहे गाईस हळदीला जाण्यासाठी। तर गाईस आता आपण आलेलो आहे डी मार्टमध्ये कपडे घेण्यासाठी। दादाला फक्त एक टी शर्ट घ्यायचं होतं गाईस, इतक्या लांब आलो आम्ही। हां, तर गाईस 2 टी शर्ट घेतलेले आम्ही, एक हळदीला आणि एक डेली यूजसाठी। तर तुम्हाला मी तिथं दाखवून देईन, दादा म्हणजे रोज सकाळी रेडी होईन तेव्हा। तर गाईस 2 कॅडबरी पण घेतलेलं आहे खाण्यासाठी, आणि हे 2 टी शर्ट्स घेतलेले आहे। आता आम्ही थांबलेलो आहे रस पिण्यासाठी, हे बघा। आणि हा जो रोड आहे गाईस तो पडेगावचा रोड आहे। आम्ही चाललेलो आहे माळीवाड्याला, आणि इथं बघा फौजी धाबा आहे आणि त्याच बाजूला रसाचं दुकान आहे। तर रस वगैरे पिऊन घेऊ आणि मग जाऊ गाईस। सनसेट पण झालेला आहे। आलेलो आहे आशू दीदीच्या घरी। तर तुम्ही याला लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच असाल। तर त्यांच्या घरी आलेलो गाईस आपण। आणि हे बघा गावाकडचं घर कसं आहे। तर गाईस गावाकडचे सगळे घरं असेच असतात। आम्ही रेडी झालेलो आहे, हे बघा मी नवीन टी शर्ट पण घातलेलं आहे आणि सगळेजण येल्लो ड्रेसेस घालून रेडी गाईस। तर गाईस पोहोचलेले आहात आपण नवरदेवाच्या घरी। आणि मागच्या वेळेस जिथं आपण थांबलेलो होतो त्यांच्याच तिथलचं लग्न आहे गाईस, तिथं माझे मामा आहे, त्यांचं लग्न आहे आज। तर चला दाखवतो तुम्हाला। तर गाईज हळदीचा कार्यक्रम वगैरे झालेला आहे आता। हा हे तर शूज आहे तुझा। आणि मम्मीने ते चाललेले गाईज घरी।
कार्यक्रम वगैरे झालेला आहे आणि जेवण पण केलेलं आहे गाईज आम्ही. तर मी करतो ब्लॉगचा एंड. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.